सो इथं असे हलव्याचे दागिने तयार आहेत. हाय, गुड मॉर्निंग. मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेमध्ये आहे. सो आज लवकर कामं आटपून घेतलेले आहेत कारण मी हा झोपला की मला हलव्याचे दागिने बनवायचे आहेत. सो त्यासाठी म्हटलं की आपण लवकर कामं आटपून घेऊ. तो झोपायची वाट बघते मी. तो जसा झोपेल तशी मी मग हलव्याचे दागिने बनवणार आहे. संक्रांत जवळ येते आणि लास्ट इयरला पण असाच काहीतरी जुगाड करून मग आम्ही त्याचं बोरनान गावी होतो तर ते छान असं सेलिब्रेट केलं होतं. तर यावर्षी पण म्हटलं करू आणि यावर्षी मग आता तेवढ्याशा गोष्टीसाठी म्हटलं कशाला बाहेरून पैसे घालायचे आणि मग ते आणायचे. 5 किंवा जास्तीत जास्त अर्धा तासाची गोष्ट असते. तर म्हटलं मी घरीच बनवते म्हटलं आणि मग त्याच्यासाठी फक्त मी तिळगुळ घेऊन आलेली. बाकी तर सगळं घरी आपल्या असतंच. त्या ह्याच्यातूनच मी बनवणार आहे. आणि तर मग हलव्याचे दागिने बनवायच्या अगोदर मी 2 दिवसापासून ना चिरमुरे आणून ठेवले. तर त्याचा मला भडंग पण बनवायचा आहे. कारण मग बऱ्याच वेळेला होतं ना इव्हनिंगच्या चहाच्या किंवा टायमिंगला किंवा विहान बऱ्याच वेळेला सातमध्ये किचनमध्ये येतो. मी काहीतरी करत असताना त्याच्यामध्येच माझा ड्रेस ओढणं हे ते चालू असतं. ह्या वेळेला मग मी काय करते, त्याला काहीतरी खायला देण्यासाठी कुठं पापडे असेल किंवा काय असेल ते देत राहते. सो म्हटलं जास्त पण पापडी बिपडे असलं काही देण्यापेक्षा थोडंसं चिरमुऱ्यांचा भडंग करते जेणेकरून सगळ्यांनाच घरी पण होईल आणि त्यालाही देता येतील. फक्त त्याला देताना त्याच्यामधलं शेंगदाणे किंवा मिरची किंवा कढीपत्ता हे सगळं साईडला काढून फक्त चिरमुरा द्यायचं. म्हणजे तो तिथंच एक ठिकाणी बसून राहतो आणि मग माझीही कामं थोडीशी लवकर होतात. असं काहीतरी करून मग त्याला तिथंच गुंतवत राहते मी. सो चला मग आता मला सगळ्यात अगोदर मी तर विचार करते की भडंग बनवून घेते आणि जसं त्याला झोपवली की मग मी त्याला स्टार्ट करेन. हो घेते. तर ही माझ्याकडे बासुरी आहेच. म्हणजे काय झालं होतं मी तुम्हाला सांगते. तर ना आता लास्ट कृष्णाचं जन्माष्टमीला तो सर्ट नाही काय मी 350 रुपये देऊन घेऊन आली त्याचे फोटो वगैरे काढण्यासाठी म्हणून. पण कुठं लहान मुलं आपल्या मनासारखे ते फोटो वगैरे काढायला देतात. तर फुकटचे पैसे फक्त वेस्ट झाले. तो ड्रेस परत सगळंच त्याचं मी घेऊन आले पण मनासारखे फोटो पण नाही काढायला दिले त्यांना. काही नाही म्हटलं ह्या वेळेला तेवढं सगळं वेस्ट करत बसण्यापेक्षा आपण घरच्या ह्याच्यात जे काही बनतं ना ते पटकन करून रिकामे होते म्हटलं. आणि जसा वेळ भेटेल तसं थोडं करायचं. सो तुम्ही ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला याच्यातून काहीतरी आयडिया येईल आणि तुम्हीही अजून वेळ आहे तोपर्यंत तुम्हीही काहीतरी बनवा तुमच्या बाळासाठी वगैरे. आणि तर त्या अगोदर मी आता पटकन भडंग बनवून घेते. मी आणि तर खेळतोय तेवढ्यामध्ये माझं होऊन जाईल. सो चला तर मग आपण बनवू. ह्या चिरमुऱ्या आहेत. चिरमुरे काही म्हणतात काही मुरमुरे म्हणतात. तर इथं मी एवढ्या ह्या चिरमुऱ्या घेतलेल्या आहेत. तर इथं थोडेसे शेंगदाणे मी अगोदर भाजून घेतलेले आहेत. सो हे भाजलेले शेंगदाणे मी अगोदर एका प्लेटमध्ये काढून घेते. तो मी इथं तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम होऊ द्या. इथं मी थोडे भाजलेले शेंगदाणे ते तळून घेणार आहे कारण मग ते थोडेसे तळले की छान कुरकुरीत लागतात. नाहीतर मग असेच घातले की थोडेसे कच्चे सारखे लागतात म्हणून. आता हे बघा हे शेंगदाणे छान तळलेले आहेत. तर मग मी परत हे काढून घेते आता. त्यानंतर मग मी इथं जिरं आणि मोहरी टाकले. जिरं मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता. त्यानंतर थोडीशी मिरची इथं टाकलेली आणि लसूण. लसूण आणि मिरची थोडीशी भाजायला द्यायची फोडणीमध्ये. आता मी इथे टाकत आहे हळद. आता मी गॅस बंद करते आणि वरतून थोडंसं मी लाल तिखट टाकते. मिक्स करते हे. त्यानंतर आता तळलेले शेंगदाणे. इथे मी थोडीशी साखर टाकत आहे आणि चवीपुरतं मीठ. आता ही फोडणी मी चिरमुऱ्यांच्या वरती ओतून घेते. फोडणी आहे ही मी अशी ओतून घेते आणि सगळं मिक्स करून घेते.
आणि ह्यामध्ये ना खारी बुंदी असते ती टाकायचं ॲक्च्युली, पण माझ्याकडे आता नाही आहे, माझ्याकडे फरसाणा आहे म्हणून मग मी हा फरसाणा टाकत आहे. तुमच्याकडे जर खारी बुंदी असेल तर ती टाका तुम्ही, खूप छान लागतो मग तसं. आणि मी हा फरसाणा टाकला आणि हे थोडंसं मिक्स करून घेते परत. खा आता. हा सो मला तर विहान सांगणार आहे याची टेस्ट कशी झाली ते. आला 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 भरवायसाठी आला. विहानला कसं बसं आज लवकर झोपवलं आणि मी हे तिळगुळचे दागिने करण्यासाठी घेतले. तर आपल्या घरामध्ये बघा आपण काही कार्यक्रमासाठी रिबन्स म्हणजे बड्डेसाठी ह्याच्यासाठी आपण आणलेलंच असतं. तर माझ्या घरी हे होते म्हणून म्हटलं की रटचं न करता मी हे माझ्याकडे जे रिबन होती त्याचं करते म्हणून मग मी रिबन घेतलेले आहे. त्यानंतर माझ्याकडे रेड कलरचं वेल्वेटचं कापड होतं ते मी गोल आकारामध्ये कट करून घेतलं आणि त्याच्यावर मग मी फेविकॉलनं इथं गोल केला आणि त्याच्यावर मी हे तिळगुळ चिकटवत आहे. तुमच्याकडे दुसरं काही असेल कापड किंवा काही डेकोरेशनचं साहित्य काही आपल्या घरामध्ये असतं तर ते यूज करून आपण नवीन नवीन आयडियानं करू शकतो. सो मलाही सिम्पल असं करायचं होतं कारण खूप झगमग नको होतं. कारण ते लहान मुलं कसं एवढं काही अंगावर ठेवत पण नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं सुटसुटीत आणि असं सिम्पल करायचं होतं. तर मग मी इथं सुटसुटीतच करण्याचा प्रयत्न करत आहे. आता इथं 1 रुपये घेतला आहे मी आणि त्याच्या साईजनं मी इथं त्याचा गोल आकार कट करून घेतला आहे. छान गोल आकार कट करून घेतला आणि त्याच्यावरती मग मी फेविकॉल लावून हे तिळगुळ सगळे चिकटवून घेतलेले आहेत. मला दोन्ही साईडला असं सेमच करायचं होतं त्यामुळे मग मी दोन्ही साईडला सेम करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे आपल्याला करण्यासाठी हार्डली 1 तास लागतो. सो विहान तेवढ्या वेळेत आरामात झोपतो म्हणून मग हे मला तो उठायच्या अगोदर पटकन हे सगळं आवरायचं होतं. तर इथं मी सगळ्यात अगोदर हे गळ्यामधलं करून घेतलं कारण हेच करायला वेळ लागतो. बाकीचं हातामधलं किंवा कमरपट्टा हे करायला जास्त वेळ लागत. तर काही कलरचे तिळगुळ वापरून मी दोन्ही साईडला ते फूल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहीत नाही मुलं किती वेळ ठेवतात पण बघू म्हटलं ट्राय करून. विहान तरी काय मला वाटत नाही कारण तो खूप असं हे करतो, ओढून वगैरे काढण्याचा प्रयत्न करतो. आणि फेविकॉल असेल ना तर थोडंसं फॅनखालती सुकवायसाठी ठेवायचं. त्यानंतर इथं मी पुट्टा यूज करून हातातलं बनवण्यासाठी घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने मी इथं बनवलेला आहे, सिम्पल अगदी. आणि पुट्टा यूज केलेला आहे कारण हातासाठी ते रिबनचं एवढं व्यवस्थित होत नाही त्यामुळे पुट्टाचं कसं व्यवस्थित बसतं पण त्यामुळे मग मी आणि तेच कापड इथं यूज करून मग मी थोडंसं त्याला डेकोरेशनचं असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं खूप छान झालेलं आहे. फक्त थोडं सुकवण्यासाठी मी फॅनखालती ठेवावं लागलं मला. त्यानंतर हे जन्माष्टमीला आणलेलं होतं मोरपिसाचं त्याचाच यूज करून म्हटलं आपण छान असं ह्याचंही बनवू कारण पुट्ट्याचं वगैरे डोक्याला व्यवस्थित बसत नाही त्यामुळे हे छान बसलं जातं. त्यामुळे त्याचा यूज करून मी हे डोक्याचंही मी बनवून घेतलेलं आहे. सो तेही खूप छान झालेलं आहे. सो हे इथं असे हलव्याचे दागिने तयार आहेत आणि ते थोडंसं फेविकॉल नाही गेलं होतं त्यामुळे सुकण्यासाठी म्हणून मी इथं टेबलवर ठेवले विहानच्या हाताला वगैरे सापडू नये म्हणून, नाहीतर ते करायच्या अगोदरच तो पूर्ण विस्कटून टाकेल म्हणून. माझ्याकडे बासुरी आहे त्यालाही मी फुलांचं काहीतरी करून असं लावेन आणि तिळगुळीने छान ह्यालाही मी डेकोरेट करेन. त्यानंतर मग हे पण आहे माझ्याकडे. मी ह्यालाही काहीतरी असं लावून छान करेनच जसा वेळ भेटेल तसं. ह्यांसोबत वरती आले ना, वरती किंवा कुठे ट्रॅकवर किंवा मंदिरकडे गेला ना खूप छान अशी माझी एक्सरसाइज होते. मलाही खूप छान मग रात्री झोप लागते याच्या पाठीमागे फिरून. विहान तिकडं नाही जायचं. थोडं 15 मिनटं वगैरे त्याला वरती फिरवते आणि मग मी घरी जाते. तर आपण भेटू थोड्या वेळाने. आता त्याच्या कपड्यांचं मी टेन्शन घेत नाही, केवढं घाण करून घेतो तेवढं घेऊ दे. घरी गेल्यानंतर छान आंघोळ घालते त्याला. हे बघ दादा आला. काय करावं लागलं तुम्ही ते? बाय कर दादाला. बाय. उद्या ये मग खेळायला. हा बाय. गेला दादा आता बाय करायचं. सो वरतून त्याला छान फिरून आणलं, खूप दमला होता. सो सगळ्यात अगोदर त्याला फ्रेश केलं, सफरचंद दिलं आणि त्यानंतर आता दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे. जेवण बनवायचं आहे पण मला काय आता बनवायला देणार नाही कारण त्याचे काका पण नाही आहेत आणि तो तेवढा वेळ इथं बाहेर खेळणार नाही. सो सतत किचनमध्ये येणार आणि मग ते माझंही व्यवस्थित तिथं किचनमध्ये स्वयंपाक होणार नाही आणि धड्याच्याकडे लक्ष लागणार नाही. दिवसभर कसंही मी ऍडजस्ट करते, तो राहतो दिवसभर थोडंसं टीव्ही वगैरे लावून
दिल्यावर, पण ह्या टायमिंगला थोडंसं राहायला बघत नाही. सो म्हटलं राहू दे जेवण, ह्यांचा वेट करायला लागले. हे आल्यावरच मग म्हटलं काय असेल ते जेवण बनवते. नॉर्मली लाईटली काही दोघांसाठी बनवता येतं म्हणून म्हटलं की हे आल्यावर बनवूया. कशाला उगाच त्याला किरकिर रडवून करण्यापेक्षा म्हटलं की हे आल्यावर निवांत करू. सो मी आता ह्यांचा वेट करत बसलेली आहे, हे आले की मग बनवता येते म्हणून. आमची जेवण वगैरे आवरले आहेत आणि विहानची बघा ही झोपतानाची अशी काहीतरी एक्सरसाइज चालू असते. उगाचच लोळत बसलाय फरशीवर, किती वेळ झाला तर इथं लोळत बसलेला आहे. आणि इथं बघा विहान ना त्याचे सगळे कपडे विस्कटत बसलेला आहे. का विस्कटतोय मला तेच कळत नाही. तो कधीपासून त्याचे सगळे कपडे विस्कटतोय ठेवतोय. सो चला तर मी आता हे सगळे कपडे ठेवून घेते तर त्यांना विस्कटले तसं. आणि हा ब्लॉग मी आता इथंच एंड करते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.